पावसाळ्यापूर्वी 100% नालेसफाई पूर्ण झालेल्या दावा करणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलाय। नालेसफाईची कामं केवळ कागदोपत्री दाखवली जातात असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ऐरोली आणि घनसोली परिसरातील प्रत्यक्ष नालेसफाईची पाहणी केली। उबाटा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी केवळ नालेसफाईची पाहणीच केली नाही तर थेट नाल्यात उतरत सफाईच्या कामाची स्थिती तपासली। अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ आणि कचरा तसाच असल्याचे दिसून आल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये संताप झालाय। महानगरपालिका प्रशासन व ठेकेदारांवर तीव्र नाराजी पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केली जाते। यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, जिल्हा प्रमुख प्रवीण म्हात्रे, महिला जिल्हा संघटक रचना शित्रे, माजी नगरसेविका नंदा काटे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। उबाटा गटाने आरोप केला की नवी मुंबईच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचे काम सुरू असून वारंवार तक्रार करूनही ठोस कारवाई होत नाही। महानगरपालिकेचे पदाधिकारी ठेकेदारांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे। महानगरपालिकेकडून नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्ष पाहणीच्या वेळेस वेगळं चित्र समोर आल्याने पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। नवी मुंबईमध्ये आज नालेसफाई इतक्या वर्षात कशी झाली आहे, कुठल्या पद्धतीने झाली आहे आणि गेले कित्येक दिवस एकाच ठेकेदाराला 10-15 वर्ष ठेका देऊन तेच अधिकारी त्यांच्यावर प्रेम व्यक्त करतात। ते कशासाठी करतात, काय करतात हे आपण सर्व जाणतो। रहिवाशी सगळा विभाग असल्यामुळे हा नाला जेव्हा वारंवार साफ नाही करत तेव्हा नाल्याच्या बाजूला असलेली घरं ही तुम्ही पावसाळ्यात चेक करा, गुडघ्या एवढं पाणी तिथे नेहमी भरतं। म्हणून आज शिवसेना पक्षाने आम्ही सर्वांनी ठरवलं आहे की आम्ही प्रत्यक्ष नाल्यात उतरून नाल्याचा गाळ हा प्रशासनाला नेऊन गिफ्ट करू। की कशी तुम्ही प्रशासनाची दिशाभूल करता आणि अधिकाऱ्यांना तुम्ही पाठीशी घालता आणि ठेकेदाराची घरं भरता। नाल्यामध्ये आमच्या महिला उतरल्या होत्या आणि गुडघाभर कचरा नाल्यामध्ये आहे आणि कालच्या अगदी पेपरमध्ये एवढी बातमी झळकली की महापौरांनी सगळे नगरसेवक नवी मुंबईतल्या नाल्यांची पाहणी करताना 100% नाल्यांची सफाई झालेली आहे म्हणून हे सर्व लोक ह्या कॉन्ट्रॅक्टदारांना पाठीशी घालतात। आज तुमच्या समोर आम्ही हे दाखवून दिलेलं आहे की प्रत्येक नाल्यांमध्ये अजून कचरा आहे, 50% सुद्धा काम झालेलं नाही। जवळ 100-1 करोडचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि हे काम अजिबात झालेलं आहे। नवी मुंबई 21व्या शतकातलं शहर आहे, देशात पहिल्या नंबरला यावं असं अपेक्षा करतात आणि हे नाले बघितले तर असे उद्या पाऊस लागल्यानंतर पूर्ण इथं LIGची MIGची घरं आहेत, त्या घरांमध्ये पूर्ण पाणी साचतं आणि हे वर्षानुवर्ष असंच चाललेलं आहे। तेच कॉन्ट्रॅक्टर तेच अधिकारी त्यांना पाठीशी घालतात आणि त्याच्यासाठी आम्ही शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आज स्वतः नाल्यामध्ये उतरून याची पाहणी करतोय आणि आम्ही आयुक्तांना देखील भेटणार आहोत की आम्ही हे जे पाहणी केलेली आहे त्याचे फोटो आणि आयुक्तांना दाखवून हे काम झालंच पाहिजे। अजून पावसाळ्याला 15 दिवस आहेत, ह्या 15 दिवसामध्ये केव्हाही पाऊस येऊ शकतो, त्यामुळे हे नालेसफाई जी झाली त्यांची डेडलाईन तर आज संपलेली आहे आणि नालेसफाई अजून 50% सुद्धा झालेली नाही। ह्याची दखल प्रशासनाने घेतलीच पाहिजे। म्हणून मी सिटी इंजिनियरना फोन केला। सिटी इंजिनियरला फोन केल्यानंतर हे अधिकारी उन्मत्त अधिकारी त्यांनी स्पष्टपणे मला उत्तर दिलं की फटकन सांगितलं मी ठीक आहे, मी माहिती घेतो आणि मी तुम्हाला आणि फोन त्यांनी कट केला। म्हणजे डेडलाईन संपल्यानंतर हे जर का माहिती घेणार असेल तर या सिटी इंजिनियरचा आणि उपयोग काय आहे, कशासाठी करायचं, मग हे काम काय करतात? यांचा जर का कंत्राटदारांवरती जर का वचक नसेल तर या सर्व अधिकाऱ्यांनी राजीनामा द्यावा। अधिकारी म्हणतात किंवा महापौर मॅडम सगळीकडे फिरून गेल्या, त्यांनी सांगितलं की 100% नालेसफाई झालेली आहे, तर कुठल्याच प्रकारची नालेसफाई झालेली नाही आहे आणि फक्त अधिकारी आणि हे जे कॉन्ट्रॅक्टर यांच्या संगनमतानं हे सर्व पैसा खायचं काम चालू आहे। नवी मुंबईच्या जनतेच्या आरोग्याशी खेळाचं काम चालू आहे। LIG MIG घरात असलेले लोकही यांना खरोखर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यानंतर किंवा नाल्यामध्ये जास्त पाणी झालं तर घरात पाणी गेल्यानंतर रोगराई पसरते आणि परिणामी लोकांच्या जीवाशी एक प्रकारे हे प्रशासन खेळत आहे। तर प्रशासनाला मी शेवटचा आता इशारा देतोय की वेळेत सुधरा, नाहीतर या नाल्यातील गाळ घेऊन आम्हाला आयुक्त आणि सिटी इंजिनियरच्या टेबलवर ठेवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। ब्युरो रिपोर्ट TV1 मराठी।